घे बाळा, आंबील घे. तू वाटी धरू शकतोस ना की मी धरू? नको, मी घेईन. हा, सावकाश, गरम आहे. अरे माझ्याकडे असं का पाहतोयस? डोळ्यात मावणार आहे का? रमाई, सखू सखू कुठे? नाही म्हणजे तुम्ही दोघी दिसलात पण सखू कुठेच नाही दिसली मला. म्हणजे माझ्या डोळ्यात काही दिसतंय का ते बघत होतास? अरे आहे रे सखू, घरातच आहे. घरातली माणसं कुठे जाणार आहेत? आणि बायकांना काही कमी कामं असतात का? त्यात सखूला प्रत्येकाला मदत करायची असते. कशात ना कशात गुंतलेली असते. आहे पण घरातच आहे, काम करते. तू घे ना, आंबील घे, सगळी संपव. हा, अंगात ताकद यायला हवी ना. घे. मनोरमी, एक ध्यानात ठेव, उद्याचा दिस लय महत्वाचा दिस आहे. तसं आपण ते सखोला माळावर बांधून ठेवलेलंच आहे, पण असं किती वेळ खेचणार ना आपण? तेव्हा उद्या तिचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावावाच लागणार आहे. बाबाजी, दिगू आणि यांचं काय करायचं? हा, ये गे, ये तुझ्या दिगूसाठी घेऊन जा. अगं चूर्ण आहे, एकदा का त्याच्या पोटात गेलं ना की 8 प्रहर तरी उठायचं नाही तो. दिगूला काही अपाय तर होणार नाही ना? आण इकडं, आण. नाही नाही, दे इकडं, दे परत दे. जर भरोसा नाही आमच्यावर तर इथं येते कशाला आणि थांबते कशाला? जा निघून, जा तुझ्या पोराला आणि सुनेला कावटा जा. नाही तसं नाही बाबाजी. ना मग कसं? अगं गाढ झोप लागल याच्यामुळे त्याला, आणि एकदा का त्याची झोप पूर्ण झाली, झोपेतनं उठला की मग ठणठणीत बरा होईल तो. घ्या. घे रमाई. हा, पोट भरलं ना की आणखीन देऊ आंबील? नको, भरपूर झाली, अंगावर आली, आता झोप येते मला. हो हो, झोप झोप, शांत झोप. हा, झोप, सावकाश. दिवाळीच्या